तर आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झालेला आहे। अतिशय मोठी बातमी। कार्यकर्त्याच्या गाडीला दुचाकी स्वाराची धडक बसली आणि याच अपघातामध्ये दुचाकी स्वार किरकोळ जखमी झालेला आहे। आदित्य ठाकरे हे दौऱ्यावर आहेत आणि याच दौऱ्यादरम्यान ताफा मनमाड शहरामध्ये पोहोचला असता ही सगळी घटना घडली आहे। आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झालेला आहे। गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याचीच आपण ही दृश्य पाहतो। आदित्य ठाकरे यांच्या गाडी मागे असलेल्या कार्यकर्त्याच्या गाडीला दुचाकी स्वारानं धडक दिली आणि यामध्येच मोठं नुकसान झालंय। तर दुचाकी स्वार सुद्धा किरकोळ जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येतेय। मनमाड शहरामधून जात असतानाच ही सगळी घटना घडलेली आहे। यानंतरची मोठी बातमी थेट पुण्यात आहे। एमपीएससीच्या आंदोलनाच्या संदर्भातील एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली असली तरी इतर मागण्यांसाठी पुण्यातले विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवलंय। परीक्षा पुढे ढकलली असली तरी ती किती दिवस पुढे ढकलली याचं नोटिफिकेशन काढण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे। त्यामुळे उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आपलं उपोषण कायम ठेवलंय। या आंदोलनादरम्यान काही विद्यार्थ्यांना भोवळ सुद्धा आली आहे। त्यामुळे त्यांना उपचारासाठी पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलंय।